नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण इथे आपल्याला ITIच्या टेक्निशियनच्या 1868 पोस्ट पाहायला मिळणार आहे. तर 1868 पोस्ट विद्यार्थी मित्रांनो कमी नाही होत. तर तुम्हाला त्या 1868 पैकी तुमची एक जागा निश्चित करायची आहे. त्या एक जागा निश्चित करण्यासाठी आपण तुमच्यासाठी एक सीरीज सुरू केलेली आहे. आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा हा क्लास 34 आहे. या अगोदर 33 क्लास झालेले आहे. त्याची प्लेलिस्ट बनलेली आहे. तुम्ही एकदा त्या प्लेलिस्टवर नक्की जाऊन व्हिजिट करायची. तर टॉप 25 क्वेश्चन्स आहे आज DC मोटर पार्ट 4चे. या अगोदर पार्ट 3 झालेले आहे आणि DC जनरेटरचे सुद्धा पार्ट 4 झालेले आहे. त्यामध्ये पूर्ण DC जनरेटर आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण DC मोटरचा हा लास्ट पार्ट आहे. यानंतर तुमचं DC मोटर कंप्लीट होणार आहे. तर इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहायचा. महापारेषण भरती 2023 त्याचप्रमाणे MIDC भरतीची सुद्धा जाहिरात आलेली आहे. त्याचा सुद्धा तुम्ही अर्ज केलाच असेल. तर MIDC चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे सेशन खूपच महत्त्वाचं असणार आहे. जिल्हा परिषद भरतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण अभी नाही तो कभी नाही. कारण तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न करायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि आईवडिलांचं स्वप्न हेच आहे की माझा मुलगा किंवा मुलगी एक गव्हर्नमेंट सर्वंट. जर ITI झाला आहे माझ्या मुलाचं किंवा मुलीचं, तर ITIच्या क्षेत्रामध्ये टेक्निकल विभागामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी कुठेतरी सरकारी नोकरीवर लागला पाहिजे, अशी आपल्या आईवडिलाची इच्छा असते. आणि ती आपल्या आईवडिलाची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे. कारण तुम्ही जर आपल्या आईवडिलाची इच्छा पूर्ण केली तर तुमचा आईवडिलाचा मान सन्मान प्रतिष्ठा कुठे समाजामध्ये वाढणार आहे. तुमची तर वाढतेच, पण तुमच्या आईवडिलाचं नाव सुद्धा गौरवान्वित होते. ओके. तर मित्रांनो, अभी नाही तो कभी नाही. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचा. आणि व्हिडिओ जर आवडेल तर एक लाईक मात्र प्रत्येकाने करायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं. कारण त्यामध्ये तुमच्या क्विज होत असतात. त्यामध्ये तुम्हाला येणारे पूर्ण नोटिफिकेशन, त्यामध्ये ह्या जेवढेही क्वेश्चन्स होऊन राहिले त्याच्या पूर्ण PDF मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जाऊन जॉईन करायचं. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा सराव वारंवार होत राहील. तिथे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात MCQ वाले, तर तिथे त्याचा सुद्धा सराव तुमचा रेग्युलर होत राहील. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा DC मोटरचा पार्ट 4. महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. टॉप 20 क्वेश्चन्स आहे मित्रांनो. ते टॉप 20 क्वेश्चनचं लास्ट टॉप 20 क्वेश्चन आहे. आणि हेच जे प्रश्न असतात ना मित्रांनो, हे क्वालिटीवाले प्रश्न असतात. कारण कॉम्पिटिशनचं युग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जो स्पर्धा परीक्षेची जी लेवल आहे आणि जो पेपरची लेवल येणार आहे ती थोडीशी काठिण्य पातळी कठीणच राहणार आहे. तर तुम्ही क्वेश्चन पाहायचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आणि बघा मित्रांनो, क्वेश्चन तुम्हाला नक्कीच आवडेल. असे प्रश्न तुम्हाला यूट्यूबवर शोधून ITIच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राहणार नाही आहे. हे महत्त्वाचे प्रश्न मी आणलेले आहे आणि एक एक प्रश्न मी शोधून आणलेला आहे. कारण मी अशा भरपूर काही एक्झाम दिलेल्या आहे आणि त्या एक्झाममधून मला जेवढा अनुभव आहे तेवढा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण मी भरपूरसे प्रश्न पाहिलेले आहे, ते थेट एक्झाममध्ये तुमच्या विचारण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा क्लास. महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा क्लास. ओके. तर क्लास सुरू करण्या अगोदर मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल थॉट आणलेला आहे. तो मोटिवेशनल कोट बघा मित्रांनो काय आहे. समय और शिक्षा का सही हिंदीमध्ये आहे, तरी आय होप तुम्हाला नक्की समजेल. समय और शिक्षा का सही उपयोग ही व्यक्ती को सफल बना देता है. म्हणजे समय म्हणजे वेळ किती मूल्यवान असते मित्रांनो तुम्हाला माहित आहे. कारण गेल्या 1 ते 2 दिवसा अगोदर तुम्हाला माहितीच आहे, एक महाट्रान्सकोने नोटीस जारी केला आहे आणि त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की महाट्रान्सको येईची ॲडव्हर्टाइजमेंट 7/10/2023च्या अगोदर येणार आहे. आणि त्यामध्ये 4था पॉईंट जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या 4थ्या पॉईंटमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की रिमेनिंग पोस्ट म्हणजे ITIचे ज्या टेक्निशियनच्या पोस्ट आहेत त्याची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4थ्या पॉईंटमध्ये हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. तर वेळ किती महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. वेळ आता तुमच्याकडे फारच कमी आहे. 3 ते 4 महिने शिल्लक राहिलेले आहे. तर समय और शिक्षा का सही उपयोग ही व्यक्ती को सफल बना देता है. म्हणजे तुम्हाला समय आणि शिक्षा आता तुम्ही घेतलेली आहे 10th 12th आणि ITI वगैरे तुम्ही नक्कीच केलेलं असेल. तर समय और शिक्षा का सही उपयोग
ही व्यक्ति को सफल बना देता है. तुम्हाला सफल व्हायचं आहे जीवनामध्ये, तर समय सोबतच तुम्ही घेतलेलं शिक्षण याचा तुम्हाला काय करायचा आहे, सही उपयोग करायचा आहे. तुम्हाला यश प्राप्त नक्की होणार आहे. ना कभी भागे और नहीं कभी रुके, बस हमेशा चलते रहे, यही एक विद्यार्थी की सफलता का मूल मंत्र है. ना कभी भागना है आपको और नहीं कभी आपको रुकना है, बस हमेशा चलते रहे चलते रहे चलते रहे, यही एक विद्यार्थी की सफलता का मूल मंत्र आहे. तर महत्त्वाचा मोटिवेशनल कोट होता विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या अंगावरचे काटे उभे झाले पाहिजे ना, तुम्ही अभ्यासाला लागले पाहिजे. कारण आता नाही तर कधीच नाही. कारण आता जर तुम्ही तुमची एक पोस्ट निश्चित केली नाही ना, तर येणारे 5 वर्ष तुम्ही वॅकन्सी विसरून जा. तर आता नाही तर कधीच नाही. एक वॅकन्सी तुमची कन्फर्म करा, एक सीट कन्फर्म करा. आता एक सीट कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज कराल की सर माझं सिलेक्शन झालं आहे आणि तुमचे क्लासेस माझ्यासाठी खूप युजफुल होते, हेल्पफुल होते. तो दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा राहणार आहे की माझ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन महाट्रान्सकोमध्ये झालेलं आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा क्लास. आजचा क्लासचा पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. बघा, तीन क्लासेस झाले होते, 20 20 20 20 40 60. तर 61 पासून आज 80 पर्यंत प्रश्न आहे. 61वा प्रश्न म्हणजे आपल्याकडे साठी पहिला प्रश्न असणार आहे. ओके, तर सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न. इन ए डीसी शंट मोटरमध्ये 3 पॉइंट स्टार्टर जे लावतो ते आपण का बरं लावल्या जाते? डीसी शंट मोटरमध्ये 3 पॉइंट स्टार्टर का बरं लावल्या जाते? ऑप्शन ए बघा, लिमिट द स्टार्टिंग करंट टू ए सेफर व्हॅल्यू, म्हणजे जो स्टार्टिंगचा करंट आहे तो लिमिट करण्यासाठी. ऑप्शन बी बघा, प्रोव्हाइड ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी. जे 3 पॉइंट स्टार्टर लावले जाते ते ओव्हरलोडचं प्रोटेक्शन करण्यासाठी. ऑप्शन सी बघा, नो वोल्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी. प्रोव्हाइड नो वोल्टचं प्रोटेक्शन करण्यासाठी. ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ दी अबो. तर मित्रांनो, तुम्हाला 3 पॉइंट स्टार्टर का बरं लावले जाते? तर स्टार्टिंग करंट लिमिट करण्यासाठी आणि ओव्हरलोड रिले सुद्धा 3 पॉइंट स्टार्टरमध्येच असतो, त्यामुळे ओव्हरलोडचं सुद्धा प्रोटेक्शन होते आणि एनव्हीसी म्हणजे नो वोल्ट कॉईल सुद्धा त्यामध्ये असते, त्याच्यामुळे नो वोल्टचं सुद्धा प्रोटेक्शन होते. म्हणून सो ऑप्शन विल बी डी विल बी युअर राईट आन्सर. ऑल ऑफ दीज तुमचं काय आहे आन्सर राहणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल, 3 पॉइंट स्टार्टरचं काम काय आहे, तर मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन्स मराठीमध्ये समजून सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. द डीसी मोटर स्टार्टर हँडल शुड बी मूव. डीसी मोटरचं स्टार्टर बघितलं असेल तुम्ही, 2 पॉइंट स्टार्टर, 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर. तर प्रश्नामध्ये काय विचारलाय, डीसी मोटर स्टार्टरचा जो हँडल असतो मित्रांनो, तो तुम्हाला कशा प्रकारे मूव्ह करायचा आहे? ऑप्शन ए बघा, व्हेरी स्लोली इन स्टेप, म्हणजे हळू त्याचे जे स्टड असतात ना स्टार्टर मधले, त्या स्टडला हळू तुम्हाला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. ऑप्शन बी बघा, स्मूथली इन स्टेप, म्हणजे एकदम फास्ट नाही करायचं, स्मूथली करायचं आहे. ऑप्शन सी बघा, क्विकली म्हणजे एकदम फास्ट करायचं आहे. ऑप्शन डी बघा, विथ जर्क टू फायनल पोझिशन, तुम्हाला एकदम फायनल पोझिशनवर न्यायचं आहे आणि तिथे जाऊन त्याला जर्क होणे म्हणजे तिथून स्पार्क होणे, असा तुम्हाला मूव्ह करायचा आहे. तर मित्रांनो, डीसी मोटर स्टार्टरचा हँडल तुम्हाला मूव्ह कसा करायचा आहे, स्मूथली इन स्टेप, म्हणजे हळूहळू असा एकदम स्मूथली करायचा आहे. एकदम तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी हळू पुन्हा ब्रेक देत असं नाही करायचं आहे. स्मूथली करायचं आहे, कोणताही ब्रेक न देता स्मूथली स्टेप्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मूव्ह करायचा आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न नक्की समजला असेल की डीसी मोटर स्टार्टरचा हँडल तुम्हाला काय करायचा आहे, स्मूथली मूव्ह करायचा आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी कंपाउंड मोटर 4 पॉइंट स्टार्टर प्रोव्हाइड. डीसी कंपाउंड मोटरमध्ये जे 4 पॉइंट स्टार्टर लावलं जाते ते का बरं प्रोव्हाइड केल्या जाते? ऑप्शन ए बघा, ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी. ऑप्शन बी बघा, अंडर व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी. ऑप्शन सी बघा, द फॅसिलिटी फॉर वाईड रेंज ऑफ स्पीड कंट्रोल फील्ड रेग्युलेटर. ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ दी अबो. तर मित्रांनो, डीसी कंपाउंड मोटरमध्ये जे 4 पॉइंट स्टार्टर प्रोव्हाइड केल्या जाते ना, तर ते ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी सुद्धा, अंडर व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी सुद्धा आणि द फॅसिलिटी फॉर वाईड रेंज स्पीड, म्हणजे त्यामध्ये एक फील्ड रेग्युलेटर लावलं जाते, ते काय करते, वाईड रेंज स्पीड कंट्रोल साठी सुद्धा 4 पॉइंट स्टार्टर प्रोव्हाइड केलं जाते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ऑल ऑफ दिस विल बी युअर राईट आन्सर. तो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजलेला असेल. चला पुढला प्रश्न बघूया. द मोस्ट इकॉनॉमिकल मेथड ऑफ इलेक्ट्रिकल ब्रेकिंग.
सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला काय विचारला आहे मी प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. खालील पैकी इलेक्ट्रिक ब्रेकिंग मधील मोस्ट इकॉनॉमिकल मेथड कुठल्या प्रकारची असते? इलेक्ट्रिकल ब्रेकिंग मध्ये मोस्ट इकॉनॉमिकल मेथड कुठल्या प्रकारची मेथड आहे? ऑप्शन ए बघा प्लगिंग, ऑप्शन बी बघा डायनामिक ब्रेकिंग, ऑप्शन सी बघा रिओस्टॅटिक ब्रेकिंग, ऑप्शन डी बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर मित्रांनो, तुम्हाला जर मोस्ट इकॉनॉमिकल मेथड जर विचारलं इलेक्ट्रिक ब्रेकिंग मध्ये, तर कधी पण तुम्हाला काय मारायचा आन्सर? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आन्सर द्यायचा आहे. कारण रिजनरेटिव्ह ब्रेकिंग काय करते? आपल्याला सप्लाय रिटर्न देत असते, लोड पासून सप्लाय रिटर्न येत असते, म्हणून ती मोस्ट इकॉनॉमिकल मेथड असते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही मोस्ट इकॉनॉमिकल मेथड आहे इलेक्ट्रिकल ब्रेकिंगची. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. The electric braking system commonly employed in rolling mills, elevator and printing presses. सिंपल प्रश्न आहे, काय विचारलेला आहे बघा. इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टम मध्ये कॉमनली एम्प्लॉय केली जाते रोलिंग मिल मध्ये, एलिव्हेटर मध्ये आणि प्रिंटिंग प्रेस मध्ये. तर बघा मित्रांनो, अशी कुठल्या प्रकारची इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टम आहे ती कॉमनली यूज केली जाते रोलिंग मिल्स मध्ये, इलेव्हेटर मध्ये आणि प्रिंटिंग प्रेस मध्ये? ऑप्शन ए बघा प्लगिंग, ऑप्शन बी बघा डायनामिक ब्रेकिंग, ऑप्शन सी बघा रिओस्टॅटिक ब्रेकिंग, ऑप्शन डी बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक ब्रेकिंग सिस्टम कॉमनली एम्प्लॉय इन रोलिंग मिल्स, एलिव्हेटर अँड प्रिंटिंग प्रेसेस इज प्लगिंग विल बी युअर राईट आन्सर. तर रोलिंग मिल्स असो वा इलेव्हेटर असो वा प्रिंटिंग प्रेस असो, तिथे इलेक्ट्रिक ब्रेकिंग कोणती वापरली जाते? प्लगिंग वापरली जाते. कोणती वापरली जाते? प्लगिंग वापरली जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इज बेस्ड ऑन दॅट द बॅक EMF इज. म्हणजे जेव्हा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होते, काय होऊन राहिली? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर तेव्हा काय होते? इज द बेस ऑन, ती कशाच्या बेसवर आहे? तेव्हा बॅक EMF काय असतो रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये? आता मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की सोर्स पासून लोड पर्यंत सप्लाय जाते, परंतु जेव्हा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होते ना, तेव्हा काय होते? लोड पासून सोर्स पर्यंत सप्लाय येत असते. तेव्हा बॅक EMF जो असतो, तेव्हा बॅक EMF हा काय असतो? EB इज इक्वल टू काय असतो? ऑप्शन ए बघा 0 असतो, ऑप्शन बी बघा इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज असतो, ऑप्शन सी बघा लेस दॅन अप्लाइड व्होल्टेज असतो, ऑप्शन डी बघा मोर दॅन अप्लाइड व्होल्टेज असतो. तर मित्रांनो, जेव्हा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होते ना, तेव्हा बॅक EMF काय असतो? EB हा ग्रेटर दॅन सप्लाय व्होल्टेज असतो. म्हणजे EB इज ग्रेटर दॅन सप्लाय व्होल्टेज, म्हणजे EB हा मोर दॅन अप्लाइड व्होल्टेजच्या जास्त असतो. ओके, सो EB इज ग्रेटर दॅन V. असं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. मोर दॅन अप्लाइड व्होल्टेज, म्हणजे सप्लाय व्होल्टेज जे असते ना मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त असते बॅक EMF, निर्माण होणारा बॅक EMF त्यापेक्षा जास्त असते. कुठल्या ब्रेकिंग मध्ये? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. इन रिजनरेटिव्ह ब्रेकिंग द मोटर एनर्जी, सर्वांना याचा आन्सर माहीतच असेल, कारण आताच मी तुम्हाला 2-3 प्रश्नामध्ये याचा उल्लेख वारंवार केला आहे. यामध्ये काय होते? 67वा प्रश्न बघा. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये मोटर एनर्जी काय होते? ऑप्शन ए बघा डिसिपेटेड होते आर्मेचर वाइंडिंग, डिसिपेटेड म्हणजे कंझ्युम होते आर्मेचर वाइंडिंग मध्ये, म्हणजे एनर्जी जी डिसिपेटेड होणे म्हणजे कंझ्युम होणं आर्मेचर हिटिंग मध्ये. बी बघा कंझ्युम होते वाइंडिंग लॉसेस मध्ये, विंडेज लॉसेस मध्ये. ऑप्शन सी बघा रिटर्न टू द सप्लाय मेन्स, रिटर्न टू द सप्लाय म्हणजे सप्लाय मेन कडे रिटर्न परत येते. कुठून? लोड पासून. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर मित्रांनो, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये मोटर एनर्जी काय होत असते? तुम्हाला मी प्रत्येक वेळा समजून सांगितलंय की रिटर्न टू द सप्लाय मेन, म्हणजे सप्लाय मेन्स पर्यंत रिटर्न जात असते. काय? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये एनर्जी. गॉट इट? तर सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया मित्रांनो. फील्ड कॉपर लॉसेस आर कॉन्स्टंट इन डीसी मोटर. फील्ड कॉपर लॉसेस आर कॉन्स्टंट. आता मित्रांनो, कॉपर लॉसेस कधीच कॉन्स्टंट राहत नाही. माझे शब्द बरोबर आहे का? कॉपर लॉसेस कधीच कॉन्स्टंट राहत नाही, कधीच कॉन्स्टंट राहत नाही. परंतु प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला ना, इथे काय विचारलेला आहे? फील्ड कॉपर लॉसेस. कशाचे? फील्ड कॉपर लॉसेस. फील्डचे कॉपर लॉसेस हे कॉन्स्टंट असतात. कोणत्या डीसी मोटरमध्ये? कोणत्या डीसी मोटरमध्ये फील्डचे कॉपर लॉसेस हे कॉन्स्टंट असतात? तर ऑप्शन ए बघा सिरीज मोटरमध्ये, ऑप्शन बी बघा शंट मोटरमध्ये, ऑप्शन सी बघा कंपाऊंड मोटरमध्ये, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर पुन्हा एकदा माझे शब्द लक्षात ठेवा. कॉपर लॉसेस कधीच कॉन्स्टंट राहत नाही, नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. परंतु हे काय विचारलेलं आहे? फील्ड कॉपर लॉसेस. काय विचारलेलं आहे? फील्ड कॉपर लॉसेस. तर मित्रांनो,
फील्ड कॉपर लॉसेस कोणत्या मोटरचे कॉन्स्टंट असते? ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कोणत्या मोटरचे कॉन्स्टंट असते? शंट मोटरचे कॉन्स्टंट असते. कोणत्या मोटरचे? शंट मोटरचे कॉन्स्टंट असते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. फील्ड कॉपर लॉसेस आर कॉन्स्टंट इन, इथे कोणती मोटर येईल मग? शंट मोटर येईल. ओके, सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, डबल स्टार मार्क करून ठेवा. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. द व्हेरिएबल लॉस इन ए डीसी शंट मशीन. सिंपल प्रश्न आहे. काय विचारलेला आहे की डीसी शंट मशीनमध्ये व्हेरिएबल लॉसेस, व्हेरिएबल म्हणजे व्हॅरी होणारे म्हणजे अरे जे फिक्स नसतात, जे कॉन्स्टंट नसतात, जे व्हेरिएबल असतात. व्हेरिएबल म्हणजे व्हॅरी होणारे. ओके, म्हणजे त्याला काय म्हणता येईल? व्हेरिएबलचं मराठीमध्ये मिनिंग काय होते? ओके, तुम्हाला समजूनच गेला असेल हा प्रश्न का द व्हेरिएबल म्हणजे व्हॅरी होणार आहे. त्यांची काय होऊ शकते? ते कमी जास्त होऊ शकते. व्हॅरी होणं म्हणजे लॉसेस कमी जास्त होऊ शकते. असे कोणते लॉसेस असतात? ऑप्शन ए बघा आयरन लॉसेस, ऑप्शन बी बघा शंट फील्ड लॉसेस, ऑप्शन सी बघा आर्मेचर कॉपर लॉसेस, ऑप्शन डी बघा फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. तर मित्रांनो, व्हेरिएबल लॉसेस इन डिसिशन मोटरमधले कुठले असते? तर कधी पण सांगतो, हे कोणते लॉसेस आहे? कॉपर लॉसेस आहे, व्हॅरी होत असतात कॉन्स्टंट. आपण हे कोणते लॉसेस आहे? आर्मेचर कॉपर लॉसेस. तर व्हेरिएबल लॉसेस कोणते असतात? आर्मेचर कॉपर लॉसेस डीसी शंट मोटरमध्ये. कोणत्या मोटरमध्ये? डीसी शंट मोटरमध्ये. मग कोणते लॉसेस फिक्स असतात मित्रांनो? कोणते लॉसेस कॉन्स्टंट असतात? तर फील्ड कॉपर लॉसेस कॉन्स्टंट असतात. या अगोदरचाच प्रश्न मी तुम्हाला त्यामध्ये क्लिअर केलं की कोणते लॉसेस कॉन्स्टंट असतात. तर फील्ड कॉपर लॉसेस हे डीसी शंट मोटरमध्ये कॉन्स्टंट असतात. आणि कोणते लॉसेस हे व्हेरिएबल असतात? तर आर्मेचर कॉपर लॉसेस व्हेरिएबल असतात. कारण आयरन लॉसेस काय असतात? कॉन्स्टंट असतात. शंट फील्ड लॉसेस कॉन्स्टंट, फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस सुद्धा कॉन्स्टंट असतात. म्हणून व्हेरिएबल लॉसेस डीसी शंट मोटरमध्ये कोणते असतात? व्हेरिएबल आर्मेचर कॉपर लॉसेस. सो सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. इन ए डीसी मशीन मेकॅनिकल लॉस ऑकर ड्यू टू. सिंपल प्रश्न आहे. काय विचारलेला आहे की डीसी मशीनमध्ये जे मेकॅनिकल लॉसेस तयार होतात, ऑकर्स होतात, ते कोणामुळे होतात? ऑप्शन ए बघा. प्रश्न समजला असेल तुम्हाला सर्वांना. मेकॅनिकल लॉसेस जे लास्टमध्ये म्हणजे मशीनच्या लास्टमध्ये पहिले काय असतात? पहिले असते आर्मेचरमध्ये कोरमध्ये होणारे लॉसेस, आयरन लॉसेस, मग फील्ड वाइंडिंग, त्याच्यामध्ये कॉपर लॉसेस होतात. नंतर शेवटी काय भाग येतो तुमचा? बेरिंग येते, तुमचं ब्रश येते. ओके, आणि फॅन वगैरे येते. तिथे जे लॉसेस होतात ना मित्रांनो, त्याला मेकॅनिकल लॉसेस म्हणतात. गॉट इट? हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झाले असेल. इन ए डीसी मशीन मेकॅनिकल लॉसेस ऑकर ड्यू टू. ऑप्शन ए बघा एअर रेजिस्टन्स ऑफ रोटेशन टू आर्मेचर अँड फॅन. म्हणजे आर्मेचर आणि फॅन मध्ये काय होऊन राहिलं? एअरचं रेजिस्टन्स होऊन राहिलं. एअर अपोज करून राहिला त्याला. एअर काय करून राहिला? अपोज करून राहिला रोटेशन करण्याकरिता. तर तिथेच सुद्धा एनर्जी लॉस होते. त्यानंतर ऑप्शन बी बघा ब्रशचं फ्रिक्शन झालं, त्यामुळे लॉसेस होतात. बेरिंग फ्रिक्शनमध्ये सुद्धा लॉसेस होतात. आणि डी ऑल ऑफ दी अबो. तर मेकॅनिकल लॉसेस कशामुळे ऑकर होते मित्रांनो? ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ऑल ऑफ दी अबो. एअर रेजिस्टन्स ऑफ रोटेशन, आर्मेचर अँड फॅन, ब्रश फ्रिक्शन आणि बेरिंग फ्रिक्शन मध्ये मुळे सुद्धा काय होते? मेकॅनिकल लॉसेस ऑकर्स होते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. ओके, चला आपण पुढल्या प्रश्नावर जाऊया. मित्रांनो, पुढला प्रश्न बघण्याच्या अगोदर बघा, तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल ना, तर पक्क मनातून एकदा लाईक करून द्या. आणि तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल तरी सुद्धा तुम्ही एक मनातून नक्की लाईक करा. दिल से लाईक कर दो यार, कारण आता नाही तर कधीच नाही. ओके, तर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. इन ए डीसी मशीन मेकॅनिकल लॉसेस आर प्रायमरीली फंक्शन ऑफ. सिंपल प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. आताच मेकॅनिकल लॉसेस समजून सांगितलं होतं कुठे कुठे होते म्हणून. ब्रशेस, तुमचं बेरिंग आणि तुमचे फॅन आणि आर्मेचरच्या एअरमध्ये. ओके, तर मेकॅनिकल लॉसेस डीसी मशीनमध्ये होते. याचं प्रायमरी फंक्शन काय आहे? प्रायमरी फंक्शन काय असणार आहे? मग मला सांगा मित्रांनो, व्होल्टेजमुळे होते की ऑप्शन बी बघा करंटमुळे, ऑप्शन सी बघा स्पीडमुळे, ऑप्शन डी बघा नन ऑफ दीज. तर मित्रांनो, आताच मी तुम्हाला समजून सांगितलं मेकॅनिकल लॉसेस कशामुळे होते. तर आर्मेचर आणि फॅनच्या जे रोटेशन असते त्याच्यामध्ये काय असतो? रेजिस्टन्स असतो. तर व्होल्टेज आणि करंट हे सुरुवातीला देतो आपण, म्हणजे तिथे कोर आणि फील्ड वाइंडिंग, आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग येईल. मग व्होल्टेज आणि करंट होईल का? नाही. मग कशामुळे मेकॅनिकल लॉसेस क्रिएट होतात? तर स्पीडमुळे. प्रायमरी फंक्शन कशाचं आहे? त्याचं स्पीडचं प्रायमरी फंक्शन आहे. स्पीड म्हणजेच एन म्हणजेच स्पीड, आणि त्याची युनिट काय आहे? आरपीएम, रोटेशन पर मिनिट. ओके, तर डीसी मशीन मेकॅनिकल लॉसेस आर प्रायमरी फंक्शन ऑफ. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर, स्पीड. ओके, चला पुढला प्रश्न बघूया.
इन ए डीसी मशीन आयरन लॉसेस रिझल्ट इन डीसी मशीन मध्ये आयरन लॉसेसचा रिझल्ट काय आहे? डीसी मशीन मध्ये आयरन लॉसेस जर झाले त्याच्यामुळे काय तुम्हाला निष्कर्ष पाहायला मिळतो? त्या आयरन लॉसेसमुळे जे नुकसान होते ते नुकसान कुठल्या प्रकारचं आहे? ऑप्शन ए बघा, एक्सेसिव्ह हिटिंग ऑफ कोर, म्हणजे जास्त प्रमाणात कोरची हीट होते, कोरमध्ये हिटिंग तयार होते. इफिशियन्सीचा लॉस होते, म्हणजे इफिशियन्सी कमी होते. ऑप्शन सी बघा, टेम्परेचर वाढते, कोणाचं व्हेंटिलेटिंग एअरचं टेम्परेचर वाढते. आणि डी ऑल ऑफ दी अबो. तर डीसी मशीनमध्ये जर आयरन लॉसेस झाले तर त्याचा निष्कर्ष काय होतो, त्याचा परिणाम काय होतो? तर ऑप्शन ए बघा, काय परिणाम होतो? एक्सेसिव्ह हिटिंग ऑफ कोर, एक्सेसिव्ह हिटिंग ऑफ कोर. ऑप्शन बी बघा, लॉस ऑफ इफिशियन्सी. ऑप्शन सी बघा, राईज इन टेम्परेचर. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर आयरन लॉसेसचा रिझल्ट काय आहे? हिटिंग होते, इफिशियन्सी कमी होते आणि व्हेंटिलेटिंग एअरमुळे काय होते? टेम्परेचर वाढते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आयरन लॉसेसचे काय होतात? डिसएडव्हान्टेज होतात. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. The losses occurring in a DC machine, the losses occurring in a DC machine has the largest percentage of, म्हणजे DC मशीन मध्ये खालीलपैकी कुठल्या प्रकारचे लॉसेस जास्त पर्सेंटेज मध्ये ऑकर्स होतात म्हणजे निर्माण होतात? DC मशीन मध्ये खालीलपैकी कुठल्या प्रकारचे लॉसेस जास्त पर्सेंटेजच्या प्रमाणात निर्माण होतात? ऑप्शन ए बघा, आयरन लॉसेस. ऑप्शन बी बघा, विंडेज लॉसेस. ऑप्शन सी बघा, कॉपर लॉसेस. ऑप्शन डी बघा, आयरन लॉसेस. तर मित्रांनो, लार्जेस्ट पर्सेंटेज सगळ्यात जास्त कोणत्या पर्सेंटेजमध्ये कोणत्या पर्सेंटेजचे लार्जेस्ट पर्सेंटेजमध्ये कुठल्या प्रकारचे लॉसेस क्रिएट होतात? तर ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. लार्जेस्ट पर्सेंटेजमध्ये कोणते लॉसेस क्रिएट होतात? तर कॉपर लॉसेस क्रिएट होतात. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. Which of the following losses occurring in a DC machine vary significantly with the load? सिंपल प्रश्न आहे, प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो मित्रांनो. खालीलपैकी असे कोणते लॉसेस आहे जे तयार होतात डीसी मशीन मध्ये पण ते व्हॅरी होतात म्हणजे लोडच्या नुसार ते व्हॅरी सुद्धा होतं. व्हॅरी म्हणजे कमी जास्त सुद्धा होत असतात. खालीलपैकी असे कोणते लॉसेस आहे डीसी मशीन मध्ये ते लोडच्या प्रमाणे कमी जास्त होत असतात? ऑप्शन ए बघा, आर्मेचर कॉपर लॉसेस. ऑप्शन बी बघा, शंट फील्ड कॉपर लॉसेस. ऑप्शन सी बघा, मॅग्नेटिक और आयरन लॉसेस. ऑप्शन डी बघा, मेकॅनिकल लॉसेस. तर मित्रांनो, याचा आन्सर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, कारण कोणते लॉसेस कॉन्स्टंट असतात? शंट फील्ड कॉपर लॉसेस कॉन्स्टंट असतात, आयरन लॉसेस कॉन्स्टंट असतात आणि मेकॅनिकल लॉसेस सुद्धा कॉन्स्टंट असतात. तर मित्रांनो, कोणते लॉसेस व्हॅरी होतात? मी हा प्रश्न अगोदर सांगितला होता, परंतु इथं लोड व्हॅरी केलं तर लॉसेस सुद्धा व्हॅरी होतात आणि ते म्हणजे कुठले लॉसेस? कॉपर लॉसेस. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे आर्मेचर कॉपर लॉसेस तुमचे लोड प्रमाणे व्हॅरी होत असतात. महत्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला कॉन्सेप्ट सुद्धा सांगत आहे, कोणते कॉन्स्टंट असतात, कोणते व्हॅरी होत असतात. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. Efficiency of a DC machine is maximum when the variable losses are equal to. सिंपल प्रश्न आहे, मी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. म्हणजे डीसी मशीन मध्ये इफिशियन्सी केव्हा मॅक्झिमम असते? जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे कोणाच्या बरोबरीचे असते? ऑप्शन ए बघा, कॉन्स्टंट लॉसेसच्या. ऑप्शन बी बघा, स्क्वेअर ऑफ द कॉन्स्टंट लॉसेसच्या. ऑप्शन सी बघा, स्क्वेअर रूट ऑफ द कॉन्स्टंट लॉसेसच्या. ऑप्शन डी बघा, नन ऑफ दी अबो. तर इफिशियन्सी केव्हा मॅक्झिमम असते? पर्सेंटेज इफिशियन्सी केव्हा मॅक्झिमम असते? पर्सेंटेज इफिशियन्सी मॅक्झिमम एक कंडिशन असते आणि ती कंडिशन कुठली असते मित्रांनो? तेव्हा व्हेरिएबल लॉसेस इज इक्वल टू कोणाच्या बरोबरीचे असतात? कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असतात. तेव्हा काय होते? मॅक्झिमम इफिशियन्सी ऑकर होते किंवा मॅक्झिमम इफिशियन्सी डेव्हलप होते. तर मित्रांनो, इफिशियन्सी ऑफ ए डीसी मशीन मॅक्झिमम केव्हा राहील? शब्द लक्षात ठेवा, कोणता? मॅक्झिमम. इफिशियन्सी डीसी मशीनची केव्हा मॅक्झिमम राहील? जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे राहील तेव्हा. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, काय मॅक्झिमम शब्द लक्षात ठेवायचा. इफिशियन्सी डीसी मशीनची मॅक्झिमम केव्हा राहील? जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे राहील तेव्हा. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. The efficiency of a DC machine will be
रिकामी जागा व्हेन द व्हेरिएबल लॉसेस आर इक्वल टू कॉन्स्टंट लॉसेस. तुम्हाला प्रत्येकाला याचा आन्सर माहीत झाला असेल, कारण मी याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी त्या शब्दावर भर देत होतो ना. का बरं देत होतो? कारण मला माहीत होता हा प्रश्न समोर येणार आहे. तर प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. इफिशियन्सी डीसी मशीनची कशी राहते जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे इक्वल असतात कॉन्स्टंट लॉसेसच्या. व्हेरिएबल लॉसेस हे कोणाच्या बरोबरच असते? कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असते. मग इफिशियन्सी कशी असते तेव्हा? ऑप्शन ए बघा 100%, ऑप्शन बी बघा मॅक्झिमम, ऑप्शन सी बघा मिनिमम, ऑप्शन डी बघा 50%. तर मित्रांनो इफिशियन्सी कशी असते तेव्हा? मॅक्झिमम असते. केव्हा? जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असते. व्हेरिएबल लॉसेस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉसेस, तेव्हा इफिशियन्सी कशी असते? मॅक्झिमम असते. कशी असते? मॅक्झिमम असते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. चला पुढला प्रश्न बघूया. The test that can be used for determination of no load losses in DC shunt machine. सिंपल प्रश्न आहे. प्रश्न मोठा वाटत असेल, परंतु एका वाक्यात तुम्हाला समजून सांगतो की प्रश्न काय म्हणतो. अशी खालीलपैकी कोणती टेस्ट असते, अशी खालीलपैकी कोणती टेस्ट असते ती डिटरमाइन करते, जी मेजर करते नो लोड लॉसेस इन डीसी शंट मशीन मधले. खालीलपैकी अशी कोणती टेस्ट आहे की ती नो लोड लॉसेस डिटरमाइन करते डीसी शंट मशीनचे. ओके, ऑप्शन ए बघा ब्रेक टेस्ट, ऑप्शन बी बघा फील्ड टेस्ट, ऑप्शन सी बघा हॉपकिन्सन टेस्ट, ऑप्शन डी बघा स्विनबर्न टेस्ट. तर मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर डिटरमाइन करायचं म्हटलं नो लोड लॉसेस, कोणते लॉसेस? नो लोड लॉसेस. नो लोड लॉसेस. ओके, कोणते लॉसेस? नो लोड लॉसेस डिटरमाइन करायचे आहे. कोणती टेस्ट वापरा? तर कधी पण लक्षात ठेवायचं, नो लोड लॉसेस जर तुम्हाला फाइंड करायचे आहे तर तुम्ही स्विनबर्न टेस्ट वापरा. कोणती टेस्ट वापरायची आहे तुम्हाला? स्विनबर्न टेस्टचा वापर करून तुम्ही नो लोड लॉसेस डिटरमाइन करू शकता. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला पुढला प्रश्न बघूया. प्रश्न सेम दिसणार तुम्हाला, फक्त एक शब्द चेंज झालेला आहे. अशी खालीलपैकी कोणती टेस्ट आहे ती डिटरमाइन करते फुल लोड लॉसेस ऑफ डीसी शंट मशीनचे. म्हणजे डीसी शंट मशीन मधील तुम्हाला फुल लोड लॉसेस जर डिटरमाइन करायचे आहे तर खालीलपैकी तुम्ही कुठल्या प्रकारची टेस्ट यूज करू शकता. ऑप्शन ए बघा ब्रेक टेस्ट, ऑप्शन बी बघा फील्ड टेस्ट, ऑप्शन सी बघा हॉपकिन्सन टेस्ट, ऑप्शन डी बघा स्विनबर्न टेस्ट. तर कुठल्या प्रकारचे तुम्हाला लॉसेस डिटरमाइन करायचे आहे? फुल लोड लॉसेस डिटरमाइन करायचे आहे. तर फुल लोड लॉसेस डिटरमाइन करायसाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची टेस्ट वापरावं लागेल? हॉपकिन्सन टेस्टचा यूज करून तुम्ही फुल लोड लॉसेस मेजर करू शकता. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला स्विनबर्न टेस्ट नो लोडवर आणि हॉपकिन्सन टेस्ट फुल लोडवर कार्य करते हे या दोन प्रश्नामधून नक्की समजलं असेल. हे दोन्ही प्रश्न तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा की नो लोड टेस्टने नो लोड टेस्ट हे स्विनबर्न टेस्ट, नो लोड लॉसेस स्विनबर्न टेस्ट डिटरमाइन करते आणि फुल लोड टेस्ट हे हॉपकिन्सन टेस्ट डिटरमाइन करते. तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे मित्रांनो. तुम्ही हे जे छोटे छोटे प्रश्न आहे ना हे शॉर्ट नोट्समध्ये नक्की लिहून ठेवायचे. ओके, माझे शॉर्ट नोट्स बघा ना मित्रांनो तुम्ही. लागन तर मी वेळ आली ना ते सुद्धा तुम्हाला शेअर करील, त्याचे 1-2 पेजेस, कारण पूर्ण तर नाही करू शकणार कारण तेवढी PDF बनवायला मला खूप वेळ लागेल, पण 1-2 पेजेस मी त्या शॉर्ट नोट्सचे तुम्हाला शेअर नक्की करील टेलिग्राम चॅनलवरती. तिथे बघून घ्या, माझे शॉर्ट नोट्स एवढे बढिया बनवले आहे ना मी की ते तुम्हाला पाहून वाटेल की नाही सिलेक्शन त्या शॉर्ट नोट्स मधूनच होत असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर या प्रश्नाचं. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. द कंडिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी फॉर ए डीसी मशीन इज. बघा असा प्रकारचा तुम्ही प्रश्न अगोदरच वरती बघितला आहे. प्रश्नाची लँग्वेज चेंज झाली आहे, प्रश्नाची लँग्वेज चेंज झालेली आहे. उत्तर याचं तुम्हाला सर्वांना इझिली येऊन जाईल. बघा काय म्हणते, द कंडिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. कशाची कंडिशन पाहायची आहे तुम्हाला? मॅक्झिमम इफिशियन्सी डीसी मशीन मध्ये. कंडिशन काय असते मग मॅक्झिमम इफिशियन्सीची डीसी मशीन मध्ये? ऑप्शन ए बघा एडी करंट लॉसेस इज इक्वल टू स्ट्रे लॉसेस, ऑप्शन बी बघा हिस्टेरिसिस लॉसेस इज इक्वल टू एडी करंट लॉसेस, ऑप्शन सी बघा व्हेरिएबल लॉसेस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉसेस, ऑप्शन डी बघा कॉपर लॉसेस इज इक्वल टू 0. तर सर्वांना याचा आन्सर माहिती असेल की द कंडिशन काय असते मॅक्झिमम इफिशियन्सीची ऑफ डीसी मशीन मध्ये? तर ती असते व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. काय कंडिशन असते? तर व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असते. हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही स्टार मार्क करून तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा की मॅक्झिमम इफिशियन्सी कधी असते डीसी मशीनची? जेव्हा व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या बरोबरीचे असतात तेव्हा. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. प्रश्न बघा काय म्हणतो.
आयरन लॉस जे डीसी मशीनमध्ये आयरन लॉस क्रिएट होता ऑकर्स होतात, आयरन लॉस इन डीसी मशीन इज इक्वल टू, जे आयरन लॉसेस ऑकर्स होतात डीसी मशीनमध्ये ते कोणाच्या बरोबरीचे असतात? ऑप्शन ए बघा एडी करंट लॉसेसच्या बरोबरीचे असतात, ऑप्शन बी बघा हिस्टेरिसिस लॉसेसच्या बरोबरीचे असतात, ऑप्शन सी बघा एडी करंट लॉसेस प्लस हिस्टेरिसिस लॉसेस यांच्या बरोबरीचे असतात, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर आयरन लॉसेस ऑफ डीसी मशीनमध्ये जे ऑकर्स होतात ते कोणाच्या बरोबरीचे असतात? आणि मित्रांनो याचा आन्सर तुम्हाला कशामध्ये द्यायचा आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर शोधून द्यायचा आहे, अभ्यास करून द्यायचा आहे. आणि ज्यांनी थोडीफार तरी थेरी वाचली असेल ना, कारण हा प्रश्न एकदम इझी आहे, ज्यांनी थोडीफार थेरी सुद्धा वाचली असेल ना, तर त्यांना हा प्रश्न इझिली येऊन जाईल. आणि यांनी हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी प्रत्येकाने मला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. याच्यामुळे काय होते, मला मोटिवेशन मिळते आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर देताना मी त्याचा रिप्लाय तुम्हाला 100% देत असतोच. ओके. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचं सेशन नक्की आवडलं असेल. आपण पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये. नवीन एक व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्यासमोर. आता तुम्ही मला सांगायचं आहे मित्रांनो की समोरचं चॅप्टर काय सुरू करायचं. मशीन सुरू आहे आपलं 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, अल्टरनेटर सुरू करू का सिंक्रोनस मोटर सुरू करू? आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यामध्ये येणाऱ्या व्हिडिओ, येणारे क्विज आणि येणाऱ्या भरपूर काही गोष्टी त्यामध्ये असते. ओके. आणि येणारे अपडेट सुद्धा मी त्यामध्ये टाकत असतो. ओके. तर याचा आन्सर मला प्रत्येकाने कशामध्ये द्यायचा आहे? 80व्या प्रश्नाचा कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. आवडलं असेल एक मनातून एकदा लाईक करून द्या. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर नक्की येईल. किंवा नवीन एक व्हिडिओ कोणतं चॅप्टर सुरू करायचं ते मला कमेंट करून सांगा. त्याचे मी MCQ आणतो. कारण PDF तयार करायला वेळ लागते मित्रांनो, पूर्ण दिवस जातो. आणि त्याच्यानंतर हे 20 प्रश्न तयार झाल्याच्या नंतर तुमच्याकडे मी आणत असतो. ओके मित्रांनो, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येत होतो. तोपर्यंत बाय.